मृतांना सन्मान नाही, जिवंतांचा संताप, प्रशासनाविरोधात राष्ट्रवादी आक्रमक। आपण पाहत आहात जीडी न्यूज, बातमी म्हणजे थेट वास्तव। सिंदी रेल्वे येथे अत्यंत धक्कादायक व संतापजनक प्रकार समोर आला आहे। दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी पळसगाम रोडवरील नगरपालिकेच्या स्मशानभूमीत वीजपुरवठा नसल्यामुळे अंत्यसंस्कार अक्षरशः अंधारात करावे लागले। स्वर्गीय श्रीमंत शकुंतलाबाई लोणारे यांच्या निधनानंतर मोक्षधामात आवश्यक मूलभूत सुविधा नसल्याचे विदारक चित्र दिसून आले। संध्याकाळ होताच संपूर्ण परिसर अंधारात बुडाला होता। स्मशानभूमीतील सरकारी लाईट बंद, चारही बाजूंनी कचरा, घाणीचे साम्राज्य, बसण्याची कोणतीही नीट व्यवस्था नव्हती। परिणामी नातेवाईक व नागरिकांना मोबाईल टॉर्चच्या उजेडात अंत्यसंस्काराची क्रिया पार पाडावी लागली। कचरा व दुर्गंधीमुळे अनेकांना उभे राहूनच विधी पाहावे लागले। ही परिस्थिती नगरपालिकेच्या उदासीनतेचे जिवंत उदाहरण ठरली। या घटनेनंतर राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक झाला। गटाच्या वतीने नगरपालिकेला निवेदन देत सरळ व स्पष्ट इशारा देण्यात आला की पळसगाम रोडवरील स्मशानभूमीत तात्काळ वीजपुरवठा, स्वच्छता व आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या नाहीत तर भविष्यात अशीच घटना घडल्यास मयत देह थेट नगरपालिकेसमोर आणून अंत्यसंस्कार केले जातील। या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नगरसेवकांनी हातात झाडू, आकटा घेऊन नगरपालिकेला घेराव घातला। नागरिकांच्या भावना तीव्र असून मृत्यूनंतरही सन्मानजनक अंत्यसंस्काराचा हक्क प्रशासनाकडून हिरावला जात असल्याचा संताप व्यक्त होत आहे। आता तरी नगरपालिकेने मूलभूत सुविधा तत्काळ बहाल करून जबाबदारी स्वीकारावी, अशी ठाम मागणी नागरिकांमधून होत आहे। आपण पाहत आहात जीडी न्यूज, बातमी म्हणजे थेट वास्तव।